गुड आफ्टरनून. सगळ्यांना आवाज येतोय माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर आज मॅथचा लेक्चर आहे. चला सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करा पटकन. मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सगळ्यांना दिसते का? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके. तर सगळ्यांनी टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन केलेत फर्स्ट स्टँडर्ड? ओके. चला आपण स्टार्ट करूया. बाकीचे होतील हळूहळू जॉईन. तोपर्यंत आपण स्टार्ट करूया. ओके. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होते? टेन्स आणि युनिट्स 11 to 20 नंबर्स आपण स्टडी केले होते. ते सगळ्यांना माहिती आहेत. आणि टेन्स आणि युनिट बघितलं होतं. ओके. सगळ्यांना लक्षात आहे ना फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? टेन्स आणि युनिट बघितले होते आपण. 11 मीन्स 1 10 and 1 unit. 12 means 2 tens, 2 units. Sorry, 1 tens and 2 units. येस, ते आपण सगळ्यांनी स्टडी केलं. सगळ्यांनी होमवर्क केला घरी? होमवर्क सगळ्यांनी केला का? जो लास्ट टाइम आपण 11 to 20 नंबर्स बघितले होते, टेन्स आणि युनिट फॉर्म मध्ये मी लिहायला सांगितले होते. सगळ्यांनी लिहिले का घरी? ओके, व्हेरी गुड. चला आपण नेक्स्ट स्टार्ट करूया आता लेसन. स्टेप्स ऑफ 10. ओके. त्याच्यामध्ये बघा काय दिलंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा 1, बघा इथे काय दिलंय, लेट्स लर्न 2 टेन्स. आता इथे बघा टेन्स जे मॅस्टिक्स दिसत आहेत तुम्हाला, टेनचा बंच आहे ना इथे. किती बंच आहे तसे टेनचे? 2 बंचेस. ओके, म्हणजे काय झालं, 2 टेन्स. आता 2 टेन्स म्हणजे काय? 20. 2 टेन्स तुम्ही कसे लिहिता? कसे लिहिता सगळेजण 2 टेन्स? बघा बोर्डवर दाखवते मी तुम्हाला. तर तिथे काय दिलंय, 2 मॅस्टिकचे काय दिले, बंच दिलेले आहेत. तर तिथे किती लिहिले, 2 टेन्स आहेत. ओके, टेन्सचा बंच किती आहे? 2. आणि 0 युनिटचा एक सुद्धा नाही. आपण काय लिहितो तिथे, युनिट मध्ये 0. म्हणजेच काय झालं हे, 2 and 0 20. काय नंबर झाला हा? 20. ओके, कळतंय सगळ्यांना? तसंच तिथे 10चे 3 बंच असतील. ओके, 10चे 3 बंच असतील आणि युनिट मध्ये काहीच नसेल. युनिट म्हणजे काय, जे सुट्टे असतील, सुट्टे जे मॅस्टिक्स असतील, तर ते एक पण नाही, तिथे 0 आहेत. मग इथे आपण युनिट्स मध्ये 0 लिहिणार. तर कुठला नंबर झाला? 3030. कुठला झाला? 3030. ओके, कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, बघा मग तसंच तुम्हाला दिलं इथे 3 टेन्स. 3 बंच आहेत बघा इथे. जे मॅस्टिक्स आहे त्याचं 10 टेनचे 3 बंच आहे, म्हणून किती झाले? 3 टेन्स. 3 टेन्स म्हणजे 30. ओके, नंतर बघा 4 किती बंच आहेत टेन्सचे? 4 आहेत. मग किती झाले ते? 4 टेन्स. 4 टेन्स म्हणजे 40. 5 टेन्स आहेत तर 50. 6 टेन्स आहे 60. जसं 7 बंच आहे 10 टेनचा. ओके, तर 70. 8 बंच आहे तर 80. 9 बंच आहेत तर बघा किती झाले? 90. ओके, 10 टेनचे 9 बंडल आहेत ना, म्हणून किती झाले? 90. सगळ्यांना समजलं? स्टेप्स ऑफ 10 सगळ्यांना कळाले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. चला मला कोण सांगणार आता, जर माझ्याकडे एक 10चा बंडल असेल तर किती काय नंबर होईल? एक 10चा बंडल असेल तर काय नंबर होईल? कोण सांगेल मला? किती काय टेन्स आणि किती युनिट्स होतील? ओके, तुळजा सांग बाळा. माझ्याकडे एक 10चा बंडल आहे.
किती? परत एकदा सांग बरं. 10. 10. व्हेरी गुड. 10. व्हेरी गुड. माईक ऑफ करा. नेक्स्ट. आता माझ्याकडे टेनचे जे मॅस्टिक्स आहेत, टेनचे बंडल्स किती आहेत माझ्याकडे? 6 आहेत. तो कोण सांगणार? जिज्ञासा सांग. कुठला नंबर होईल? 606. 60. 6060. व्हेरी गुड. 6060. आता माझ्याकडे जर माईक ऑफ करा. आता माझ्याकडे जर 9 बंडल्स असतील 10 टेन्सच्या, तर 9 टेन्स झाले. मग 9 टेन्सचा कुठला नंबर होईल? वल्लभ सांग. 90. 90. व्हेरी गुड. तर सगळ्यांना कळालं? व्हेरी गुड. चला आता नेक्स्ट आपण काय शिकायचंय आज? कॉइन्स अँड करन्सी. ओके. कॉइन्स सगळ्यांना माहिती आहेत? कॉइन्स आणि करन्सी. करन्सी म्हणजे काय? रुपये. ओके. कॉइन्स सगळ्यांना माहित आहेत नाही? कॉइन्स आणि हे नोट्स, करन्सी नोट्स सगळ्यांनी बघितलेत. रोज चॉकलेट वगैरे तुम्ही आणायला जाता दुकानात वगैरे, तर दुकानात तुम्हाला चॉकलेट वगैरे कसे मिळतात? पैसे घेऊन जाता ना तुम्ही. कॉइन्स, जर तुम्हाला 2 रुपयाची चॉकलेट आणायची असतील तर 2 रुपीजचे कॉइन घेऊन जाता. नोट्स तुम्हाला माहिती आहे सगळ्या. चला आता मला कोण सांगणार किती रुपीजचे कॉइन्स असतात आणि किती रुपीजचे नोट्स असतात? कुठले कुठले कॉइन्स आणि कुठले कुठले नोट्स असतात? कोण सांगणार मला? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. चला. कॉइन्स कुठले कुठले असतात? कोण सांगणार मला पहिले? एकेकाने सांगायचं. ओके. चला. एकेकाने एक एक कॉइन सांगायचा मला. तुलजा तू सांग पहिले. कुठला कॉइन सांग. किती रुपयाचा कॉइन असतो? 10. ओके. व्हेरी गुड. माईक ऑफ कर. 10 रुपीजचा कॉइन असतो. ओके. नेक्स्ट. जिज्ञासा तू सांग. अजून किती रुपीजचा कॉइन असतो? 5 रुपीजचा. व्हेरी गुड. 10 बस. रुपीजचा. 2 बस. रुपीजचा. व्हेरी गुड. वल्लभ तू सांग. 1 रुपीजचा. 1 रुपीजचा. ओके. अजून कोण सांगणार? फक्त 1. मधुरा सांग. ओके. मधुरा सांग. किती 2 रुपीजचा? रुपीज. येस. व्हेरी गुड. बघा 2 रुपीज सगळेजण विसरलेले. 2 रुपीजचा सुद्धा असतो ना कॉइन. बघा कॉइन्स कुठले कुठले असतात? 1 रुपीजचा, 2 रुपीजचा, 5 रुपीजचा आणि 10 रुपीजचा कॉइन असतात. ओके. चला आता मला नोट्स सांगा. किती किती रुपीजचे नोट असतात? कोण सांगणार फर्स्ट? जिज्ञासा सांग. किती रुपीजची नोट असते? 10 रुपीज. 20 रुपीज. 5 रुपीज. येस. व्हेरी गुड. अजून तुळजा तू सांग. 20 रुपीज. 1 रुपी. 1 रुपीजची नोट असते? नसते. 20 रुपीज अँड 50 रुपीजची असते ना? येस मॅम. हा. माईक ऑफ करा. नेक्स्ट. वल्लभ तू सांग. किती रुपीजची नोट्स असते? नोट्स तुम्ही बघितल्या त्या किती किती रुपीजच्या नोट्स असतात सांगा मला. 20, 50, 100. 100. व्हेरी गुड. बघा 100ची असते. अजून 100 पेक्षा पण असतात. कोण सांगणार मला? कोण आता जॉईन झालंय? देवांग. देवांग सांग. किती रुपीजचे नोट तुम्ही बघितले? कुठल्या कुठल्या रुपीजची नोट बघितले तुम्ही? 500. हा. 1000. येस. 100. व्हेरी गुड. 500 अँड 1000ची पण असते. बघा. माईक ऑफ करा देवांग. जिज्ञासा तू सांग. 2000. येस. 2000ची पण असते. व्हेरी गुड. बघा आता सगळ्यांनी नोट्स आणि कॉइन्स बघितलेले आहेत. बघा वेगवेगळे कॉइन्स फक्त कशा कशाचे असतात? 1 रुपीजचे असते, 2 रुपीजचे कॉइन्स असतात, 5 रुपीजचे कॉइन्स असतात, 10 रुपीजचे कॉइन्स असतात. ओके. आता नोट्स.
₹1 नोट असते, ₹2 नोट असते, ₹5 नोट असते, ₹10 असते, ₹20 पण असते, देन ₹50 असते, 100 असते, 500 असते, 1000, 2000. ओके, हे सगळ्यांना तुम्हाला नोट्स माहिती आहेत. ओके, तर आपल्याला याच कॉइन्स आणि नोट्स आपल्याला यूज करायला शिकायचं या लेसन मध्ये. जर तुम्ही आता दुकानात काही सेल करायला गेला, काय खरेदी करायला गेला, तर तुम्हाला शॉपकीपरने सांगितलं की एवढे एवढे रुपीज अमाऊंट झाली, एवढे एवढे तुमची टोटल झाली, तर तुम्ही किती रुपीज देणार आणि कसं बरोबर देणार ते तुम्हाला आज शिकायचंय. ओके, आता चला मला सांगा, जर तुम्ही दुकानात गेले आणि तुम्ही घेतले ₹10 पेन. ओके, ₹10 पेन घेतला, तर तुम्ही किती रुपीज त्याला देणार? ₹10 तुम्ही कसे ₹10 देणार तुम्ही त्याला? ₹10 झाले तुमचे पेनचे, तर तुम्ही कॉइन्स यूज करणार की नोट्स? कॉइन्स यूज करून किती रुपीज देणार मला सांगा. जर तुमच्याकडे ₹10 झाले तुमच्या पेनचे, तर कॉइन्स यूज करून किती वल्लभ सांग. वल्लभ. 5 5 चे 2 coins. हा, व्हेरी गुड. 5 5 चे 2 कॉइन्स दिले तर ₹10 होणार. अजून जिज्ञासा तू सांग, तू कसे ₹10 देणार त्याला, शॉपकीपरला? काय आवाज येत नाहीये जिज्ञासा? अजून कोण सांगणार? देवांग तू सांग. किती रुपीज? 10 Two. रुपीज. 10 ओके, 10चा कॉइन देईल जिज्ञासा. देवांग तू काय देशील? ₹10 कसे देशील शॉपकीपरला? आवाज येतोय माझा? तर तुझ्याकडे टू टू coins. कशाचे? ₹2 ₹2 चे 5 coins. 5 कॉइन्स. व्हेरी गुड. बघा, तर बघा तुमच्याकडे जर तुम्ही काय आणायला गेले, पेन आणायला गेले शॉपमध्ये, ₹10 झाले, तर तुम्ही बघा रुपीज तुमच्याकडे टू टू रुपीजचे कॉइन असतील, तर तुम्ही किती देणार? 5 देणार. ओके, तसं तुमच्याकडे ₹5 कॉइन्स असतील, ₹10 पे करायचंय तुम्हाला, तर तुम्ही ₹5 2 कॉइन्स देणार. आणि जर ₹10 एक कॉइन असेल तर ते सुद्धा देणार तुम्ही. आणि जर ₹1 कॉइन्स असतील तर किती देणार तुम्ही? ₹10 10 कॉइन्स देणार. ओके, बघा इथे तेच दिलं. आता बघा ₹2 चे 2 कॉइन घेतले, ₹2 भेटतील. ₹4 टू चे 2 कॉइन्स घेतले तर किती झाले? ₹4. ₹5 कसे येणार आता? टू चे बघा कसे केलेत बघा, 1 1 1. 3 ₹1चे कॉइन घेतले, ₹2चा एक कॉइन घेतला, झाले 5. देन ₹10 बघा, 5 5चे 2 कॉइन्स घेतले, झाले ₹10. आणि ₹20 बघा कसे झाले, 5 5चे 2 कॉइन्स आणि ₹10ची एक नोट, झाले ₹20. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ₹2 साठी तुम्ही कसं 1 1चे 2 कॉइन्स घेतले. ओके, तस. ओके, चला आता खाली आपण बघूया आपल्याला काय दिलं. अजून क्वेश्चन्स विचारले, त्याचा आपण आन्सर शोधूया. चला. विच नोट्स और कॉइन विल यू पे टू बाय गिवन आर्टिकल? ओके, आता तुम्हाला इथे खाली काही वस्तू दिलेल्या आहेत, ते तुम्हाला खरेदी करायच्या, त्याची प्राइस दिलेली आहे तुम्हाला. ओके, आता तुम्ही दुकानात गेले आणि तुम्ही हे बिस्किट आता घ्यायचंय तुम्हाला, आणि त्यांनी प्राइस सांगितली ₹3, तर तुम्ही काय किती रुपयाचे कॉइन्स आणि किती रुपयाचे नोट्स देणार हे तुम्हाला विचारले. ओके, चला. फर्स्ट काय आहे? बिस्किट आहे तिथे. बिस्किटचं हे दिलंय बघा, तर ₹3 आहे. मला कोण सांगणार की कॉइन्स यूज करणार की नोट्स यूज करणार? कोण सांगणार मला? ₹3 साठी कॉइन यूज करणार की? ओके, तुलजा सांग, ₹3 साठी कॉइन यूज करणार की नोट्स यूज करणार?
हा सांग. काय and 1. 2 and 1. ओके. 2 रुपीजचा कॉइन यूज करशील तू आणि 1 रुपीजचा कॉइन यूज करशील. व्हेरी गुड. अजून कोण वेगळं आन्सर? जिज्ञासा तू सांग. तू कसे 3 रुपीज देशील दुकानदाराला, शॉपकीपरला? 1 चे 3 coins. व्हेरी गुड. 1चे 3 कॉइन्स. व्हेरी गुड. बघा वल्लभ तू काय देशील? 3 रुपीज कसे देशील? 1 ची नोट ना 2 ची नोट. नोट नसते बाळा 1ची आणि 2ची. ओके. कॉइन्स आहेत ना आता आपल्याकडे. आपल्याकडे नोट्स नाहीत ना, आपण कॉइन्स यूज करतो, तर कॉइन्स देऊ आपण. ओके. चला नेक्स्ट. आता इथे नोटबुक आहे, ती 12 रुपीजची आहे. चला 12 रुपीज साठी तुम्ही कसं 12 रुपीज कसे देणार तुम्ही शॉपकीपरला? कोण सांगणार मला? देवांग सांग. 12 रुपीज तुम्ही नोटबुक घेतली 12 रुपीजची, तू कसे पैसे देशील शॉपकीपरला? 10 रुपीची नोट. हा 2 रुपीचा पॉइंट. कॉइन. कॉइन. ओके व्हेरी गुड. तर आता तू 12 रुपीजची नोटबुक काय करायला गेलाय? खरेदी करायला गेलाय. तर शॉपकीपरला देवांगने दिले 10 रुपीजची नोट आणि 2 रुपीजचा कॉइन. अजून कोण वेगळं देणार? काय बघूया आपण. अजून कोण? वल्लभ सांग बा. तू कसे 12 रुपीज देशील? 5 रुपीचे 2 coins ना 1 रुपयाचे 2 coins. ओके व्हेरी गुड. आता बघा वल्लभने वेगळं दिलं. वल्लभकडे एक नोटच नाहीये, त्याच्याकडे 5 रुपीजचे 2 कॉइन्स होते आणि 1 रुपीजचे 2 कॉइन्स होते, म्हणून त्यांनी तसे दिले. 5 + 5 + 1 + 1 किती झाले? 12 झाले ना. बघा बोर्डवर. वल्लभने काय केलं? तो बोला मी 5 रुपीजचे 2 कॉइन्स देतो. ओके. आणि 1 रुपीजचे सुद्धा 2 कॉइन्स देतो. मग किती झाले? 5 + 5 10 + 1 11 + 1 12. ओके. नेक्स्ट खुशाल तू सांग. तू कसे देशील 12 रुपीज नोटबुकचे? कसे पे करशील? आवाज येतोय माझा? Yes, teacher. ओके. हा. तर तू 12 रुपीज कसे पे करशील शॉपकीपरला? तुम्ही नोटबुक घेतली 12 रुपीजची. 10 rupees and 2 rupees. येस 10 रुपीजची नोट आणि 2 रुपीजचा कॉइन. व्हेरी गुड. चला नेक्स्ट आता बघूया काय घेतलंय, काय तुम्ही बाय करायला गेले. आता इथे वॉटर बॉटल आहे. आता ती 18 रुपीजची आहे. बघा 18 रुपीजची वॉटर बॉटल. चला कोण सांगणार मला 18 रुपीज तुम्ही कसे देणार शॉपकीपरला? जिज्ञासा सांग. 18 रुपीज कसे देशील तू शॉपकीपरला? वॉटर बॉटल तुम्ही घेतली. 10 rupees, 1 rupee, 10 rupees, 5 rupees, and 2 चा coin. And 1 चा coin. ओके. बघा जिज्ञासाने काय केलं? 18 रुपीज आहे, तर जिज्ञासाने काय केलं? 10 रुपीजची नोट देणार ती बोलली. परत ती बोलली की 5 रुपीजचा कॉइन देणार. ती बोलली मग 2 रुपीजचा कॉइन देईल आणि 1 रुपीजचा कॉइन देईल. बघा किती झाले? 10 + 5 15 15 + 2 16 17 17 + 1 18. ओके. बघा जिज्ञासाने अशा प्रकारे रुपीज कॉइन्स आणि रुपीज नोट्स दिल्या. आता नेक्स्ट मला कोण अजून 18 रुपीज कसे पे करणार मला कोण सांगणार? देवांग सॉरी तुळजा सांग. तू तू कसे 18 रुपीज देशील? 10 coins, देन 10, 8. 10 आणि 8 ला मग 8चे कसे देशील? 8चा कॉइन नसतो ना आपल्याकडे, तर 8चा कॉइन कसं नाही देऊ शकत आपण? 5, 3. 5 आणि 3चा पण कॉइन नसतो, तर काय 3ला काय करशील तू? 1 2. 1चे 3. हा 2 किंवा 1
नाहीतर थ्री थ्री वन वनचे 3 कॉइन्स. ओके, माईक ऑफ करा. बघा तुम्ही असं पण करू शकता. 18 रुपीज झाले तर तुम्ही काय करू शकता, 10ची नोट्स देऊ शकता, प्लस 5 रुपीजचा कॉइन देऊ शकता आणि 1 1 रुपीजचे 3 कॉइन्स सुद्धा देऊ शकता. ओके, ह्याचे सुद्धा तुमचे 18 होतील. प्लस तुम्ही काय करू शकता, 5 रुपीजचे 2 कॉइन्स देऊ शकता. ओके, परत तुम्ही 5 रुपीजचा 1 कॉइन, परत 2 रुपीजचा 1 कॉइन, परत 1 रुपीजचा 1 कॉइन. ओके, असे सुद्धा तुमचे 18 रुपीज होतील. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जरा रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला नेक्स्ट. आता इथे आपल्याला कॉइन्स दिलेले आहेत, आपल्याला काउंट करून प्राइस लिहायचे. ओके, आता फर्स्ट काय, कलर बॉक्स आहे. कलर बॉक्सचे कॉइन्स किती आहेत बघा, 2 5चे कॉइन्स आहे. किती प्राइस असेल मग ती? देवांग सांग. 10. 10 रुपीज. 10 रुपीज. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट इथे आहे काईट दिलेला आहे. कोण सांगणार मला या काईटची प्राइस किती असणार आहे? जिज्ञासा सांग. Five, 2 rupees, 12 rupees. येस, व्हेरी गुड. 12 रुपीज. 5 + 5 10 + 2 12 रुपीज. व्हेरी गुड. नेक्स्ट बलून आहे. बलूनची जी प्राइस आहे ती कोण सांगणार मला? तुळजा सांग, बलूनची प्राइस किती आहे? 10. 10. तर 1 2 3 4 5 6. बघा 2 2चे 2 कॉइन्स, 2 2 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. 10 रुपीज आहे. ओके, कळालं? 2 2चे बघा 4 कॉइन्स आहेत ना 2 2चे, आणि प्लस 2 1 1चे 2 कॉइन आहेत, मग किती झाले? 10. कळालं सगळ्यांना? फर्स्ट 2 टेबल सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट पुढे बघूया. आता तुम्हाला होमवर्क मध्ये करायचंय हा हे सगळं. बघा, रीड अँड राईट द आन्सर. ओके, बघा फर्स्ट क्वेश्चन काय, अ बंच ऑफ मेथी कॉस्ट 10 रुपीज. हाऊ मेनी 5 रुपीज कॉइन्स आर नीडेड टू पे फॉर इट? आता तुम्ही गेले बाजारात, मार्केटमध्ये गेले, आणि एक मेथीची जी जुडी आहे, बंच आहे, ती 10 रुपीजची आहे. ओके, आणि तुम्हाला किती 5 5 रुपीजचे कॉइन किती द्यायला लागतील 10 रुपीज होण्यासाठी? कोण सांगणार मला? वल्लभ सांग, किती कॉइन्स द्यायला लागतील तुला 10 रुपीज साठी 5 5चे? 2. 2 2 द्यायला लागतील. 5 रुपीजचे कॉइन किती द्यायला लागतील? 2. ओके, बघा इथे बंच ऑफ मेथी इज अ 10 रुपीजला आहे. जो मेथीची जी जुडी आहे ती 10 रुपयाची आहे, 10 रुपीजची, आणि तुला तुझ्याकडे 5 5 रुपीजचे तुला कॉइन्स द्यायचे आहेत त्यांना, दुकानदार भाजीवाल्याला. तर तू किती देशील? 5 5चे 2 देणार. 5 + 5 किती होणार? 10 रुपीज होणार. ओके, तसंच नेक्स्ट बघा, अ पेन्सिल वॉज बॉट बाय गिविंग 3 कॉइन्स ऑफ 2 रुपीज. सो व्हॉट वॉज द प्राइस ऑफ पेन्सिल? आता एक तुम्ही गेलेत मार्केटमध्ये, ओके, आणि तुम्ही एक पेन्सिल घेतली, तर पेन्सिलची जी प्राइस आहे ती किती झाली? 3 कॉइन्स ऑफ 2 रुपीज, म्हणजे 2 2 रुपीजचे 3 कॉइन्स. तर किती तुमचा प्राइस झालं? कोण सांगणार मला? 2 2 रुपीजचे 3 कॉइन्स, 2 + 2 + 2 किती रुपीज होणार? कोण सांगणार? जिज्ञासा सांग. 3 rupees. किती? 3 rupees. नाही, 3 रुपीज, 3 कॉइन्स घेतले आपण 2 2 रुपीजचे, 2 2 रुपीजचे 3 कॉइन्स घेतलेत, म्हणजे 2 + 2 + 2 किती होणार मग? 6 coin. 6 रुपीज होणार. व्हेरी गुड. किती होणार? 6 रुपीज. कळतंय सगळ्यांना? बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, तुम्ही मार्केटमध्ये गेलेत, दुकानात गेलेत, आणि तुम्हाला पेन्सिल पाहिजे, तर तुम्ही पेन्सिल घेतली, आणि त्या पेन्सिलची कॉस्ट, त्या पेन्सिलची किंमत काय सांगितलं त्यांनी? 3 कॉइन्स ऑफ 2
2 रुपीज, 2 रुपीजचे जे कॉइन्स आहे त्याचे 3 कॉइन्स घेतले आपण. मग 2 रुपीजचे बघा, हा एक 2 रुपीजचा कॉइन, हा एक 2 रुपीजचा कॉइन, हा एक 2 रुपीजचा कॉइन आपण घेतला समजा. ओके, तर 3 कॉइन्स झाले 2 रुपीजचे. म्हणजे किती रुपीज झाले तुमच्याकडे टोटल? 2 + 2 4 +2 6. ते किती रुपीज झाले? 6 रुपीज झाले. ओके, कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. A price of candle is rupees 10 and price of matchbox is 1 rupees. To find the total price of the one candle and one matchbox. आता जी कॅन्डल तुम्ही दुकानात गेले, तुम्हाला कॅन्डल पाहिजे, तुम्ही कॅन्डल घेतली, ती तुम्हाला 10 रुपीजला भेटली. आणि तुम्हाला मॅच बॉक्स पण पाहिजे, माचीस सुद्धा पाहिजे, ते 1 रुपीजला. तर टोटल किती रुपीज झाले? किती तुम्हाला दुकानदाराला द्यायला लागतील? कोण सांगणार मला? तुळजा सांग. 11. 11 रुपीज. व्हेरी गुड. तर 10 + 1 किती होणार? 11 रुपीज. ओके, नेक्स्ट. Yes, ma'am. नेक्स्ट, Ajahar bought a notebook by giving one currency note of 10 rupees and one coin of rupees 10. So what is the cost of the notebook? आता जो अजहार आहे तो नोटबुक घ्यायला गेला आणि त्याला किती रुपीज पे करायला लागले? 10 रुपयाची नोट प्लस 10 रुपयाचा कॉइन. तर किती रुपीज झाले टोटल? कोण सांगणार मला? देवांग सांग. 10 रुपयाची नोट आणि 10 रुपयाचा कॉइन त्यांनी नोटबुकची प्राइस सांगितली. मग किती रुपीज झाले टोटल? देवांग. देवांग, माझा आवाज येतोय? ओके, चालेल. जिज्ञासा तू सांग, किती रुपीज द्यायला लागेल अजहारला? 2020. व्हेरी गुड. 2020. तर त्याने 10 रुपीची, बघा तुम्हाला इथे थोडंसं कन्फ्यूज करायला त्याने नोट सांगितलं पहिले तुम्हाला वाटायला. मग त्याने काय दिलं? 10 रुपीची नोट दिली. 10 रुपीची नोट दिली प्लस आणि 10 रुपीजचा कॉइन दिला. मग किती झाले टोटल? 10 + 10 20 रुपीज. कळतंय सगळ्यांना? कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर तुम्हाला होमवर्क मध्ये करायचं हे जे सगळे करन्सी आहेत ना, हे सगळे एक्झरसाइज, हे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत होमवर्क मध्ये. ओके, तुम्हाला मी सगळे एक्सप्लेन केले, आता तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. ओके ओके, समजलं तुम्हाला? करन्सी आणि कॉइन्स, करन्सी नोट्स आणि कॉइन्स, कॉइन्स आणि नोट्स बद्दल कळालं का तुम्हाला? आता तुम्ही जर कधी गेले दुकानात, शॉप मध्ये, तर तुम्हाला सुद्धा पे करता यायला पाहिजे, तुम्हाला सुद्धा बरोबर पैसे देता यायला पाहिजे. ओके, कळालं? चला, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? चला, तुमचा आता नेक्स्ट घेऊया आपण. स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर लास्ट टाइम तुमचा मी लेसन स्टार्ट केला होता, काही स्टुडंट नव्हते, फक्त कुशालच होता क्लासमध्ये. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन अ पेअर हा लेसन स्टार्ट केला होता. याच्यामध्ये सांगितले की ऍडिशन वरून तुम्हाला 2 सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल कसे भेटतात ते आम्ही बघितलं होतं. ओके, जसं इथे बघा दिलंय तुम्हाला वरती, 10 + 12 = काय? 22. ओके, आता हे ऍडिशनचं जे एक्झाम्पल आहे, 10 + 12 = 22, याच्यावरून बघा 2 सबट्रॅक्शनचे काय भेटलेत? एक्झाम्पल भेटले. म्हणजे तुम्ही जर 22 मधून 10
कॅन्सल केले तर तुम्हाला काय भेटणार, 12 आन्सर भेटणार. ओके. आणि जर तुम्ही 22 मधून 12 कॅन्सल केले तर तुम्हाला 10 आन्सर मिळणार. कळतंय सगळ्यांना? तर हेच आम्ही बघितलं होतं आणि होमवर्क सुद्धा दिला होता. केला का तुम्ही होमवर्क? होमवर्क केला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला, तर त्याच्या पुढचे क्वेश्चन आन्सर्स बघूया आता. वेदश्री रीड 9 पेजेस ऑफ बुक. जी वेदश्री आहे तिने एका बुकचे 9 पेज रीड केलेत. हाऊ मेनी मोर पेजेस शुड शी रीड टू फिनिश रीडिंग 15 पेजेस. तर आता अजून तिला किती बुक्स रीड करायला लागतील तेव्हा तिचे 15 पेजेस बुकचे रीड करून कम्प्लीट होतील, फिनिश होतील, हे तुम्हाला विचारलंय. ओके. तिने किती रीड केले? 9 ऑलरेडी रीड केलेले आहेत पेजेस. आता तिला त्यांनी सांगितलं 15 पेजेस होण्यासाठी कम्प्लीट तिला अजून किती पेजेस रीड करायला लागतील? तर काय करायला लागेल तुम्हाला? व्हॉट इज गिवन, काय गिवन दिले तुम्हाला? तर 9 पेजेस ऑफ शी रीड 9 पेजेस ऑफ बुक. तिने 9 पेजेस काय बुकचे रीड केलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितलं 15 कम्प्लीट होण्यासाठी पेजेस किती तिला अजून काय करायला लागते? रीड करायला लागते. तर तुम्ही काय करणार? 15 मधून 9 काय करायचं? सबट्रॅक्ट करायचंय. ओके. बघा इथे जी गर्ल आहे ती काय बोलते? आय विल टेक अवे 9 फ्रॉम 15 अँड सी हाऊ मेनी लेफ्ट. तर तुम्ही काय करणार? ती काय बोलते? मी 15 मधून 9 काय करणार? सबट्रॅक्ट करणार. किती आन्सर येणार? कोण सांगणार मला? 15 मधून 9 सबट्रॅक्ट केल्यावर 15 मधून जर 9 सबट्रॅक्ट केल्यावर काय आन्सर येणार? सगळ्यांना कळतंय का? जर 15 मधून जर तुम्ही 15 मधून तुम्हाला 9 सबट्रॅक्ट करा सांगितलं तर 9 नंतर काउंट करा. 10, 11, 12, 13, 14, 15. किती फिंगर्स झाले? 6 फिंगर झाले ना. मग किती अजून तिला पेजेस करायला लागतील? रीड 6 पेजेस काय करायला लागतील? तिला रीड करायला लागतील. तेव्हा तिचे काय होणार? 15 कम्प्लीट होणार. तुम्ही असं सुद्धा करू शकता. 9 प्लस हाऊ मेनी पेजेस इक्वल टू 15. 9 मध्ये किती ऍड केल्यावर तुम्हाला 15 मिळेल? 9 नंतर काउंट करा. 10, 11, 12, 13, 14, 15. किती झाले? 6. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला नेक्स्ट. बघा इथे सांगितलंय त्यांनी तुम्हाला. ओके. बघा इथे तुम्हाला दिलंय पण आन्सर काय आलंय? 9 मायनस 15 मायनस 9 इक्वल टू 6. ओके. तसंच नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. Hassan collected 30 seeds. Some of them are chiku seed and remaining are the custard apple. Okay. How many chiku seeds are there? कोण सांगणार? आता जो हसन आहे त्यांनी 30 सीड्स काय केले? कलेक्ट केले. त्याच्यातले काही चिक्कूचे आहेत असे तो सांगतोय. त्याने आपल्याला नंबर नाही सांगितलं चिक्कूचे किती आहेत. आणि बाकीचे त्यांनी सांगितले किती? कस्टर्ड ऍपलचे आहेत म्हणजे सीताफळचे. तर त्यांनी विचारले चिक्कूचे किती सीड्स असतील? मग काय करणार तुम्ही? व्हॉट इज गिवन, काय गिवन दिले तुम्हाला? 30 सीड्स. टोटल सीड्स दिले तुम्हाला किती आहेत? 30 आहेत. आणि काय विचारलंय तुम्हाला? हाऊ मेनी चिक्कू सीड्स. चिक्कू सीड्स किती आहेत? ओके. तर तुम्ही काय करणार? 30 मधून 22 काय करायचंय? सबट्रॅक्ट करायचंय. चला कोण सांगणार मला 30 मधून 22 गेल्यावर किती आन्सर येईल? 30 मधून 22 गेल्यावर काय आन्सर येणार? कोण सांगणार मला? 30 मायनस 22
कोण सांगणार मला? कुशाल सांग बा. 30 मधून 22 गेल्यावर कसे काउंट करणार तू? कुशाल, माइक ऑन कर. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? सगळ्यांनी सांगा मला. चला. ओके मधुरा सांग. यस टीचर. हा सांग कुशाल. ओके कुशाल माइक ऑन कर. सांग मला 30 मधून 22 सबट्रॅक्ट केले तर काय आन्सर आहे? 32. 30 मधून 22. 8. 8. व्हेरी गुड. तर किती सीड्स चिकूचे असतील? 8. 8. व्हेरी गुड. तर बघा 30 मधून 22 गेले तर काय आलं? 8. मग इथे काय ना 22 प्लस डॅश इक्वल टू 30. काय आन्सर येईल इथे? कोण सांगणार मला? सार्थक सांग कुठला नंबर येईल इथे? 22 प्लस किती केल्यावर 30 मिळतील? मोज 22 नंतर. किती? 22 नंतर 20. ते 8. 8. 9. 20. 8. 22 मध्ये 8 ऍड केल्यावर 30 मिळेल. ओके इथे आपण बघितलं ना 30 मधून 22 गेल्यावर किती मिळतील? 8. मग 22 मध्ये जर 8 ऍड केलं तर 30 मिळेल. देअर फोर कसं लिहिणार तुम्ही? 30 - 22 इक्वल टू 8. ओके कळतंय सगळ्यांना? कसं लिहिणार आहे तुम्ही? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. ओके चला नेक्स्ट सॉल्व करायला सांगितलेत काय क्वेश्चन. चला 8 प्लस 17. 8 प्लस डॅश इक्वल टू 17. मला सांगा कोण सांगणार आहे आन्सर? 8 मध्ये कुठला नंबर ऍड केल्यावर 17 मिळेल? मधुरा सांग. मधुरा माइक ऑन कर. 8 मध्ये किती ऍड केल्यावर 17 मिळेल? कोण सांगणार मला? 8 मध्ये किती ऍड केल्यावर 17 मिळेल? कुशाल सांग. 8 मध्ये काय ऍड केल्यावर 17 मिळेल? Nine. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती नंबर झाले? 9. 9. व्हेरी गुड. तर 8 प्लस 9 इक्वल टू 17. ओके देअर फोर आता इथे Yes, बघा. teacher. हा तर आता कशामधून 9 सबट्रॅक्ट केल्यावर 8 मिळतील तुला? कुशाल सांग. किती मधून 9 जर तू कॅन्सल केलं तर तुला 8 मिळतील? आताच बघितलं ना आपण. 17, 17. 18, 17. 17. हा आणि परत सांग 17 मधून जर 8 गेल्यावर किती मिळेल आन्सर? 9. येस व्हेरी गुड. तर असं सगळं ऍडिशन वर काय आपल्याला 2 सबट्रॅक्शन मिळतात. ओके नेक्स्ट चला 29 मध्ये किती नंबर मिळाल्यावर 32 मिळेल? सार्थक सांग. 29 मधून किती नंबर मिळाल्यावर 32 मिळेल? 30, 31, 32. किती नंबर 3. झाले? 3. व्हेरी 3. गुड. 3. यस 3. आता नेक्स्ट मला सांग
कशामधून 3 नंबर गेल्यावर 29 मिळेल? आताच तू सांगितलं ना की 29 मध्ये 3 ऍड केल्यावर 32 मिळाले. मग आता तू हो. कशातून 3 कॅन्सल केल्यावर 29 मिळतील तुला? 32. 32. येस. आणि आता तर तू 32 मधून 29 कॅन्सल केले तर तुला काय आन्सर मिळेल? 3. 3. व्हेरी गुड. नेक्स्ट. मधुरा, सांग मला 42 मध्ये किती नंबर ऍड केला 49 मिळेल? मधुरा. मधुरा, माइक ऑन कर. यस टीचर. येस. 42 मध्ये तू किती नंबर ऍड केल्यावर तुला 49 मिळतील? 42 च्या पुढे काउंट कर 49 पर्यंत. 43, 44, 45, 46, 47, 48, 49. किती नंबर झाले? 49. हा, पण किती फिंगर्स किती झाले? तू पुढे मोजलेस ना 42 च्या? 43, 44, 45, 46, 47, 48, 49. तर 7 फिंगर्स झाले ना? हो. हा, मग 42 मध्ये 7 ऍड केल्यावर काय भेटला? 49. तसंच आता तू कशामधून 7 कॅन्सल केला 42 मिळेल तुला? आता तू कशामध्ये 42 मध्ये 7 ऍड केल्यावर तुला 49 मिळाले. आता तुझं 49 मधून 7 कॅन्सल केले तर तुला 42 मिळतील. मिळतील ना? हो. यस आणि टीचर. तसंच 49 मधून तू 42 कॅन्सल केले तर तुला 7 मिळतील. ओके. माइक ऑफ करा. कळतंय का सगळ्यांना? मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा, आपल्याला इथे काय सांगितलंय, एका ऍडिशन वरून 2 सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल. आता तिथे बघा 42 मध्ये जर मी 7 ऍड केलं तर मला 49 मिळाला. ओके. मग तसंच मी काय केलं, 49 मधून जर मी 7 कट केला तर मला किती मिळतील बघा? 42. या 49 मधून इथे 7 सबट्रॅक्ट केलं तर मला काय भेटतील? 42. आणि जर या 49 मधून मी 42 हे केले, सबट्रॅक्ट केले, तर मला काय भेटणार? 7. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा एकदा. टीचर. टीचर, यस. यांना थोडं समजत नाही, म्हणजे ते कन्फ्युज होत आहे. म्हणजे पटकन नाही कळत त्यांना. ओके. तुम्ही उत्तर अच्छा. सांगितल्यावरच समजतं त्यांना हे. ओके. बघा, आता तुम्हाला इथे सांगितलंय, एक नंबर दिलाय मी. ओके. आता जर तुम्ही समजा 20 प्लस एक हे आहे बॉक्स इक्वल टू 50. ओके. चला, आता मला कोण सांगणार 20 मध्ये किती ऍड केल्यानंतर तुम्हाला 50 मिळेल? कोण सांगणार मला? 20 मध्ये जर तुम्ही किती ऍड केला तुम्हाला 50 मिळतील? ओके, कुशाल सांग. 20 मध्ये किती ऍड केल्यावर तुला 50 मिळतील? 20 मध्ये किती ऍड केलं? किती मिळतील? 30. 30. ओके. आता 30. ओके. 20 मध्ये जर आपण 30 ऍड केले तर आपल्याला 50 मिळते. तसंच आता तुम्ही जर 50 मधून 30 सबट्रॅक्ट केले. ओके. आता मी या 50 मधून 30 सबट्रॅक्ट केले. ओके. तर मला किती नंबर मिळेल? कोण सांगणार मला? कुशाल, सॉरी, सार्थक सांग. आता मी 50 मधून 30 कॅन्सल केले तर मला किती मिळतील?
20. 20. व्हेरी गुड. 20. ओके. 20. यस. आता परत मी या 50 मधून 20 सबट्रॅक्ट केले तर मला किती मिळतील? कोण सांगणार मला? मधुरा सांग. या 50 मधून 20 सबट्रॅक्ट केले तर मला किती मिळतील आता? या 50 मधून ह्या 20 सबट्रॅक्ट केले मी. मधुरा सांग किती मिळतील? मधुरा. ओके. कुशाल तू सांग किती मिळतील 50 मधून 20 गेल्यावर? 30. व्हेरी गुड. 30. बघा. Thank मग you, बघा. teacher. हा. तर बघा इथे हे जे ऍडिशन आपण लिहिलं होतं 20 + 30 = 50. तर याच्यावरून आपल्याला बघा 2 सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल भेटले ना. एकदा तुम्ही जे आन्सर आलं 50 मधून 30 तुम्ही एकदा सबट्रॅक्ट केले तर तुम्हाला हा आन्सर मिळाला. तुम्ही जर 50 मधून 20 सबट्रॅक्ट केले तर तुम्हाला हा आन्सर मिळाला. तसंच जे ऍडिशन आहे ते एकमेक म्हणजे त्याच्यापासून आपल्याला 2 सबट्रॅक्शनचा काय भेटतंय? एक्झाम्पल मिळत आहेत. तसेच तुम्हाला लास्ट क्लासमध्ये तुम्ही अटेंड नव्हता केला त्या लास्ट क्लासमध्ये तेच एक्झाम्पल होते बघा. इथे करून सुद्धा घेतलेले. जसं इथे बघा दिलंय 99. बघा कसं लिहिलंय त्यांनी 12 + 87. आता 99 कसा आन्सर येईल? जेव्हा तुम्ही 12 + 87 कराल तेव्हा तुम्हाला 99 हे आन्सर मिळेल, नंबर मिळेल. जर तुम्ही 99 मधून 12 सबट्रॅक्ट केलं, 12 घालवले, आता 99 मधून 12 गेले तर काय राहणार? 87. आणि जर तुम्ही 99 मधून 87 घालवले तर काय भेटणार तुम्हाला? 12. ओके. चला आता नेक्स्ट तसंच 84 साठी कुठले 2 नंबर दिलेत? 50 आणि 34. तर मला कोण सांगणार कुठले 2 नंबर ऍड केल्यावर 84 मिळतील? सार्थक सांग. इथे ऑलरेडी 34 दिले तर 34 मध्ये कुठला नंबर ऍड केल्यावर तुला 84 मिळेल? 50. 50. ओके. आणि आता समजा मी 50 मधून 34 कॅन्सल केले. सॉरी 84 मधून 50 कॅन्सल केले तर मला कुठला नंबर मिळेल? 34. यस 34. बघा बोर्डवर लिहून दाखवते मी. 84 साठी काय घेतले त्यांनी? 2 नंबर 50 आणि 34 घेतले. ओके. त्यांनी सांगितले 34 मधून मध्ये जर 50 ऍड केले तर आपल्याला काय मिळणार? 84. ओके. तर मी आता विचारलं 84 मधून जर 50 गेले तर मला सार्थकने आन्सर दिलेत काय मिळणार? 34 मिळतील. ओके. हा नंबर मिळेल. आता तसंच मी जर 84 मधून 34 सबट्रॅक्ट केलं तर कुठला नंबर मिळणार? कोण सांगणार मला? कुशाल सांग. कुठला नंबर मिळेल? कुशाल. 50. व्हेरी गुड. 50. 50 मिळेल. कळालं सगळ्यांना? तसंच करायचंय. त्याच्यानंतर सुद्धा तसंच दिलंय बघा. 75 ला काय कुठले 2 नंबर घेऊ शकता तुम्ही 75 साठी? कोण सांगणार मला? 75 ज्याची ऍडिशन येईल अशा 2 नंबर सांगा मला. चला ज्याचं ऍडिशन 75 येईल कोण सांगेल मला? सेव्हन्टी फाईव्ह ऍडिशन येईल असे नंबर सांगा मला. सार्थक. ओके सार्थक सांग. सांग सार्थक. कुठल्या 2 नंबरचे ऍडिशन 75 येईल? 25 plus 50. व्हेरी गुड. 25 + 50. बघा सार्थकने सांगितलंय 25 + 50 केल्यावर काय येणार? 75. बघा 25 75. + 50 = काय आले? 75. ओके. आता मला कोण सांगणार 75 मधून जर मी 25 सबट्रॅक्ट केले काय मिळेल? कोण सांगणार मला? हे कुशाल सांग किती मिळेल? 75 मधून 25 गेले तर?
खुशाल सांग मला 75 मधून 25 कॅन्सल केले तर काय मिळेल? कोण सांगेल मला? 50. 50. व्हेरी गुड. 50. आणि जर तू काय करते मग मी सांगू का? आता 75 मधून जर 50 कॅन्सल केले मी तर काय मिळणार? मधुरा सांग. 75 मधून 50 गेले तर काय मिळतील? मधुरा माईक ऑन कर आणि सांग. Yes, teacher. 25. व्हेरी गुड. 25. कळालं सगळ्यांना आता? हो मॅडम. ओके. सगळ्यांना कळालं का? बाकीचे स्टुडंट सेकंड स्टँडर्ड ज्यांना डाऊट होता सगळ्यांना कळालं? ओके. तर तुमचा होमवर्क आहे हे जे 2 पेज आहे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचे. ओके. सॉल्व करायचंय पेज नंबर 30 आणि 31. ओके. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट कळालं तुम्हाला? आणि फर्स्ट स्टँडर्डला काय सांगितलंय मी? फर्स्ट स्टँडर्डचे जे करन्सी आहेत हे ते सगळ्यांनी काय करायचंय? सॉल्व करायचंय. आणि प्लस हे सुद्धा लिहायचंय तुम्ही स्टेप्स ऑफ 10. हे सुद्धा तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढायचंय मस्तपैकी. हे ड्रॉ करून चार्ट बनवून हा सगळा ड्रॉ करायचा आहे नोटबुक मध्ये. ओके. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं? सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचंय. गुगल क्लासरूम मध्ये सगळ्यांचे होमवर्क दिसले पाहिजेत मला. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. तसंही आपला क्लासचा टाइम होत आलेला आहे आणि लेसन सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. ओके. तर बाय Bye. एव्हरीवन. Bye, teacher. बाय टीचर. बाय. Thank you, teacher. Bye, teacher. Thank you. बाय. Bye, teacher. Bye, teacher. बाय. Thank you, teacher. बाय.